अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 19 डिसेंबर. आम्ही काय इथले आहोत? आम्ही स्वर्गातील. त्या देवाने दिलेले आचार विचार आम्ही तुम्हाला सांगणार. दगडाचा देव मार्गदर्शन करू शकणार नाही म्हणून देवानेच श्री गुरुना हे चालते बोलते देव पृथ्वीवरती आणले. वरील अनुषंगानेच ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांनी ही प्रवचनाविषयीची वाक्ये बोलून गेलेली आहेत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे सामान्य जीवाच्या दृष्टीने नेहमीचे आहे. मात्र संतांचे, देवांचे, गुरूंचे असे नसते. ते स्वइच्छेने येतात व स्वइच्छेने कार्य पूर्ण झाल्यानंतर जातात. कोणी शापामुळे पुनर्जन्म घेतो, कोणी पापामुळे. मात्र संत स्वइच्छेने जन्म घेतात, कारण बीज भाजून केली लाही जन्म मरण आम्हा नाही. ही तुकारामांची अभंगातील ओळ पुष्कळ काही सांगून जाते. अन्न वस्त्र निवारा याची ज्यांना गरज नाही त्यांना त्रिभुवन ऐश्वर्य काय कामाचे. त्रिभुवन ऐश्वर्याला लाथ मारून ठोकरून जाणारे संत असत्य कशाला बोलतील की आम्ही इथले नाही, देवाचे विचार सांगायला इथे आलो आहोत. दुसरा मुद्दा, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गोपाळ कृष्णाने गीतेमध्ये स्पष्ट सांगून ठेवलेले आहे की ज्यावेळी या धरती मातेवरती साधूंचा छळ होईल, दुष्ट दुष्कृत्ये करतील, त्यावेळी हे अर्जुना मी धर्म संस्थापन पुनर्स्थापना करण्यासाठी, साधूंचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांना दंड करण्यासाठी व धर्माचा ध्वज पुनरपि स्थापन करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. म्हणून राम झाले, म्हणून कृष्ण झाले, परशुराम, नरसिंह, कूर्म इत्यादी अवतार भगवंताचे झालेले आहेत. ते आले, त्यांनी त्यांचे कार्य केले आणि कार्य संपल्यावर निघूनही गेले. या अवतारात वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात. अवतार तुम्हा धराया कारण, ते कारण पूर्ण झाले की ते निघून जातात. जगणे मरणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो. अर्थात ते इच्छा मरणी इच्छेने जन्माला येणारे असतात. घेईन जन्म याजसाठी देवा. जन्मातील कार्य पूर्ण करतात, ते वरून खालती येतात, आपण खालून वरती जातो. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. याला कारण एकच असते, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दीन दुबळे यांना कोणीच आधार देत नाही, सर्वजण त्यांची थट्टाच करतात. अशा ज्यांना कोणी नाही त्यांना हृदयाशी धरून लीलांचा भाग करून घेतात. नवे नवे त्यांना जन्म मरण भयमुक्त करतात. म्हणून आपण आपला संकल्प सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्या. एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार. संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहे. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर केवढा मोठा थोर उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे कार्य होय. संतांचा
कोणताही मार्ग वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होत आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे. श्रीमंत आई बापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण इतक्या योनी आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे. मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीती नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर आपण असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया, म्हणजे भगवत प्रेम लागेल. ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी आपले कल्याणच होणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.